दिनांक 10 सप्टेंबर रोजी रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत ठाणे जिल्हा अध्यक्ष आबासाहेब चासकर यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहरात रिपब्लिकन सेनेचे विविध कार्यक्रम पार पडले। आनंदराज आंबेडकर यांनी ठाण्यात आगमन करून सर्वप्रथम ठाणे कोर्टनाका येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले। शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात विविध संघटना आणि राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांनी रिपब्लिकन सेनेत प्रवेश केला। यावेळी ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक रामभाऊ तायडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह रिपब्लिकन सेनेत पक्षप्रवेश केला। या कार्यक्रमात आनंदराज आंबेडकर यांनी पंढरीनाथ गायकवाड यांना ठाणे शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली। आनंदराज आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की आंबेडकरी नेत्यांच्या युती फक्त नेत्यांसाठी झाल्या। पहिल्यांदा आम्ही युती केलेली आहे जी कार्यकर्त्यांसाठी केलेली आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या इलेक्शन्स होणार आहेत त्यामध्ये आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याला प्रामुख्याने भाग घेता यावा आणि तो निवडून यावा यासाठी ही युती करण्यात आलेली आहे। आणि आगामी ठाणे महानगरपालिका निवडणुकीत रिपब्लिकन सेनेचे जास्तीत जास्त कार्यकर्ते सत्तेत पोहोचतील यासाठी आंबेडकरी जनतेने मोठा प्रतिसाद दिला आहे। रिपब्लिकन सेनेचे निवडून आलेले नगरसेवक भविष्यामध्ये ठाण्यातील महत्त्वपूर्ण असणारे प्रश्न सोडवतील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला। यानंतर आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते ठाणे जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ठाणे शहरातील इंदिरानगर या विभागामध्ये रिपब्लिकन कामगार सेनेच्या फलकाचे लोकार्पण देखील आनंदराज आंबेडकर यांनी केले। यावेळी आबासाहेब चासकर, रामभाऊ तायडे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या। या कार्यक्रमास रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस संजीव बावधनकर, महाराष्ट्र सचिव विनोद काळे, ठाणे जिल्हा प्रभारी मायाताई कांबळे, अशोक बनसोडे, प्रवीण मिरके, उत्तम शिंगारे, शैलेंद्र पवार, विनायक कांबळे आणि विमल शरणागत हे मान्यवर उपस्थित होते। या सर्व कार्यक्रमानंतर ठाण्यातील आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष आणि उत्साहाचे वातावरण होते। येत्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीत रिपब्लिकन सेनेची भक्कम आणि महत्त्वपूर्ण भूमिका असेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला।